नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, होमिओपॅथिक सोरायसिस स्पेशालिस्ट. नो सोरायसिस टू नो सोरायसिस पार्ट 29 यामध्ये आपण आजचा विषय आहे अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या सहसा डॉक्टर तुम्हाला सांगत नाहीत किंवा सांगणार नाहीत किंवा त्यांना असं वाटतं की रुग्णाला त्या कदाचित महत्त्वाच्या नसतील. त्या 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या सोरायसिस नियंत्रणासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या आज आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट महत्त्वाची आहे, सोरायसिस हा जो आजार आहे हा नंबर 1 की सोरायसिस हा फक्त त्वचा रोग नाही आहे, तर सोरायसिस हा त्वचा रोगासोबत तुमच्या संपूर्ण शरीराला वेगवेगळ्या प्रकारे ॲफेक्ट करतो. उदाहरणार्थ, सोरायसिस हा जरी त्वचा रोग असला तरी तो त्वचेला मर्यादित नाही, कालांतराने तो तुमच्या सांध्यांवर जाऊ शकतो आणि सोरायटिक आर्थरायटिस होऊ शकतो. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यासोबत महत्त्वाची गोष्ट, सोरायटिक आर्थरायटिस जसं जॉईंट्सला होतो तसा तो तुमच्या डोळ्यांना पण ॲफेक्ट करू शकतो, डोळ्यांचा दाह करू शकतो आणि कधी कधी अंधत्व येऊ शकतो. त्याचप्रमाणे कानाचा म्हणजे हिअरिंग, कानामध्ये सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला ऐकायला कमी येऊ शकतो. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि सोरायसिस हा जरी त्वचा रोग असला तरी हा केवळ त्वचा रोग नाही आहे, तर हा एक क्रॉनिक कॉम्प्लेक्स ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे आणि हा संपूर्ण शारीरिक आजार आहे. आणि या आजारामुळे केवळ सोरायसिस वाढतो असं नाही, तर त्यामुळे साधारणतः डायबेटीज, हायपरटेन्शन, हृदयाचे रोग, आतड्याचे काही रोग, अशा रोगांची तुमची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे सोरायसिस हा आजार ज्यांना आहे त्यांना डायबेटीस, हृदयरोग आणि काही आतड्यांचे आजार होण्याची जी शक्यता ही जास्त असते. त्यामुळे सोरायसिस हा केवळ त्वचेशी मर्यादित नाही, म्हणून याच्यासाठी तुम्ही काही विशिष्ट गोष्टी की काळजी घ्यायला पाहिजे. हे सगळं पहिल्यांदाची गोष्ट की जी तुम्हाला सहसा करणार नाही किंवा कोणी सांगणार नाही. नंबर 2 महत्त्वाची गोष्ट अशी की सोरायसिस हा जो आजार आहे हा तुमच्या मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला सोरायसिस होतो त्यावेळेला सोरायसिसमुळे जी शरीरावर त्वचा कोंडा गळत असतो किंवा त्वचेमध्ये जे काही तुम्हाला सोरायसिसचे पॅचेस येतात, जखमा येतात, त्या सहजासहजी आपण लपवू न शकल्यामुळे किंवा लोक सारखे तुम्हाला विचारतात किंवा हा आजार संसर्गजन्य आहे म्हणून बऱ्याच वेळेला हे लोक समाजामध्ये वावरत नाही, एकटेपणामध्ये जातात. एकटेपणामध्ये गेल्यामुळे त्यांना डिप्रेशन येतं आणि हे डिप्रेशन, एकटेपणा आणि चिंता या सगळ्या गोष्टींमुळे सोरायसिस वाढतो आणि सोरायसिस हा वाढतो आणि त्याच्यामुळे शरीरात तुमच्या औषधांचा, सोरायसिस औषधांचा परिणाम तुम्हाला कमी जाणवतो. तर मेंटल हेल्थ हे तुमचं जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः काळजी घ्यायला पाहिजे. सोरायसिसचा ट्रिगर फॅक्टर म्हणजे ज्यामुळे सोरायसिस होतो तो ट्रिगर फॅक्टरसुद्धा ताणतणाव, डिप्रेशन, अँझायटी आहे आणि सोरायसिस झाल्यामुळे सुद्धा आपण अँझायटी आणि डिप्रेशनमध्ये जातात आपल्या अज्ञानामुळे. त्यामुळे याच्या संबंधी जर तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही सोरायसिसविषयी जास्तीत जास्त माहिती घ्या. आपण जास्तीत जास्त माहिती घेतल्यामुळे आपल्याला सोरायसिसची ओळख होईल आणि आपल्याला सोरायसिस विरुद्ध लढण्यामध्ये मदत होईल. म्हणून सहसा एकटे राहू नका आणि तुम्ही तुमच्या ज्या शंका आहेत तुमच्या डॉक्टरांशी, तुमची भीती, तुमची चिंता डॉक्टरांशी डिस्कस करा, तुमच्या जवळच्या लोकांशी डिस्कस करा आणि त्यामुळे निश्चितच तुमचं जी चिंता आहे ही कमी होणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला सहसा डॉक्टर्स लोक ट्रीटमेंटमध्ये विचार करत नाहीत किंवा तुम्हाला सांगत नाहीत, ती तिसरी महत्त्वाची गोष्ट की लाईफस्टाईल. आपल्या जीवनाचा सोरायसिस हा आपोआप हवेतून येत नाही. सोरायसिस होण्यासाठी जरी अनुवंशिकता ही महत्त्वाची असेल तरी तुमची जीवनशैली तितकीच कारणीभूत आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतो किंवा ज्या ज्या गोष्टी आपण करत नाही या दोन्ही गोष्टी तुमच्या सोरायसिस वाढवण्यासाठी आणि कमी होण्यासाठी जबाबदार आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि आपण काय करायला नको आपल्या जीवनशैलीमध्ये, तर जीवनशैलीमध्ये जर आपण काही बदल केले तर निश्चितच आपल्याला सोरायसिसला मदत होईल. पण आपण हे बदल नाही केले तर तुमचा सोरायसिस वाढू शकतो. साधारणतः या बदलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल असा आहे की आपला आहार जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. असा कुठलंही संशोधन नाही की विशिष्ट आहाराने तुमचा सोरायसिस कमी होतो, पण तरी देखील काही विशिष्ट प्रकारचे आहारचे काही पदार्थ जर आपण टाळलेत आणि काही पदार्थ आपण खाल्लेत आणि आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड केले तर आपली सोरायसिस
जी आपला जो सोरायसिस आहे हा नियंत्रणात यायला मदत होते. उदाहरणार्थ याला म्हणतात मेडिटेरियन डाएट. मेडिटेरियन डाएट म्हणजे ज्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल आहे, भरपूर पालेभाज्या आहेत, ज्याच्यामध्ये कडधान्य आहेत, मिलेट्स म्हणजे धान्याचे पदार्थ आहेत, ज्याच्यामध्ये ग्लुटीन कमी आहे, गव्हापासून जे ग्लुटीन असतं, अशा प्रकारचे अन्नपदार्थ, डाळी साळी किंवा आपले बाजरी, गहू वगैरे ह्या ज्या गोष्टी, गहू टाळून बाजरी, दादर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्वारी, ह्या गोष्टी जर आपण इन्क्लूड केल्यात आपल्या आहारात आणि तर निश्चितच आपल्याला फायदा होतो. यासोबत साधारणतः फळं आणि मासे आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा, ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात, अशा प्रकारचा हा निश्चितच सोरायसिसला फायदेशीर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, त्यासोबत आपली झोप आणि आपल्या झोपेची क्वालिटी. सगळेच लोक झोपतात, पण सगळे लोक झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर त्यांना किती लोकांना उत्साह वाटतो आणि किती लोक आपोआप उठतात. तर आपली क्वालिटी ऑफ स्लीप महत्त्वाची आहे, व्यायाम महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपलं सोशल, आपण किती सोशल आहोत, आपण समाजामध्ये किती मिक्स होतो, की आपण एकटे राहतो. तर साधारणतः हा मनुष्य हा सोशल ॲनिमल आहे, त्याने समाजामध्ये जायला पाहिजे, बोलायला पाहिजे. या गोष्टीसुद्धा तुम्हाला खूप मदत करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला जर काही शंका असतील तर बऱ्याच वेळेला अनेक रुग्ण आपल्या मनातल्या शंका बोलत नाहीत. तर आपल्या मनातल्या शंका, आपल्या मनातल्या चिंता, विचार आणि भीती ह्या सगळ्यांनी बोलायला पाहिजेत. आणि आपण जर बोललात तर त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळेल, डॉक्टरांकडनं मिळेल, मित्रांकडनं मिळेल. तर ह्या प्रकारची जर लाईफस्टाईल आपण ठेवली तर निश्चितच आपल्याला मदत होईल. चौथी महत्त्वाची गोष्ट जी सहसा डिस्कस करण्यात येत नाही ती स्थूलता. स्थूलता हा सगळ्यात महत्त्वाचा एक गुणधर्म आहे की जो अनेक आजारांना कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे तो सोरायसिसला पण कारणीभूत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की साधारणतः प्रचलित वैद्यकीय पद्धतीचे औषध देण्यात येतात, त्या औषधांची मात्रा जर आपण स्थूल असाल तर स्थूलतेमुळे आपल्याला औषधं व्यवस्थित काम करत नाही, त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात डोस देण्यात येतो. जास्त प्रमाणात देण्यात आलेला डोस आपले लिव्हर आणि किडनीज खराब करू शकतो आणि आपल्याला हवा तसा हा रिझल्ट किंवा परिणाम मिळत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की स्थूलतेमध्ये जे फॅट सेल्स आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये दाह किंवा इन्फ्लेमेशन निर्माण करतात. आणि सोरायसिस हा क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. आणि क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज आणि ओबेसिटी हे दोघंही इन्फ्लेमेशनचे किंवा दाहक असले गोष्टी असल्यामुळे तुम्हाला सोरायसिस जर नियंत्रणात करायचं असेल तर आपल्याला आपली ओबेसिटी, स्थूलता कमी करायला पाहिजे. आणि ज्यांचा BMI म्हणजे 30पेक्षा जास्त आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरना भेटून तुमचं एक्झॅक्ट वजन किती हवं त्याप्रमाणे आपलं वजन जर आपण कमी केलं तर आपण सोरायसिस नियंत्रणात आणू शकतो. आणि सोरायसिससोबत अनेक सोरायसिस सारखे, जसे मी सुरुवातीला हार्ट डिसीज, डायबिटीस सांगितले, ते पण आपण नियंत्रणात आणू शकतो. अन्यथा जर आपण हे केलं नाही तर सोरायसिससोबत आपण त्यांना जास्त प्रमाणात इतर सामान्य माणसापेक्षा डायबिटीस, हार्ट डिसीज आणि काही आतड्याचे रोग तुम्हाला होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे ओबेसिटी हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे आणि ते आपण नियंत्रण करायला पाहिजे. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये सोरायसिस हा एक दीर्घकाळ आजार आहे, त्याची ट्रीटमेंट पण तुम्हाला जर तुम्हाला घ्यायची असेल तुम्हाला दीर्घकाळ नियमित ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. त्यासाठी तुमची मानसिक अवस्था ही शांत पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ध्यान, मेडिटेशनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. स्पिरिच्युअलिटीचा रोल खूप महत्त्वाचा आहे. मेडिटेशन आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये माझा अर्थ कर्मकांड नाही आहे, तर तुमची जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन असणे, ट्रीटमेंटविषयी सकारात्मक दृष्टिकोन असेल. बऱ्याच वेळा लोक निराश होतात आणि सांगतात मला हा आजार का झाला, मी काही पाप केलं आहे का पूर्वी जन्माचं. हे निश्चितच चुकीचं आहे. तर तुम्ही सकारात्मक घ्या आणि तुम्ही त्याच्याविषयी लढताना, आजाराविषयी लढताना कॉन्फिडेंटली लढा. आणि हा एक पॉझिटिव्ह तुम्ही ठेवा की मी हे करून दाखवेन, मी सोरायसिसपासून मुक्त होऊन दाखवेन, त्यासाठी मी प्रयत्न करेन, त्यासाठी मी डॉक्टरांना श्रद्धा ठेवेन. अशा प्रकारचा तुम्ही दृष्टिकोन ठेवा. मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा याचा अर्थ असं की तुमच्या ज्या मनामध्ये विचार, चिंता याच्यासाठी आहे, या विचार, चिंता पासून तुम्ही तुमच्या मेंदूला काही वेळाकरता पूर्ण विश्रांती देत आहात. आणि ज्या वेळेला आपण पूर्ण विश्रांती देतो, ज्याप्रमाणे आपण झोपतो आणि चांगली झोप येतो, त्याच्याने सुद्धा आपल्याला मेडिटेशन सारखाच फायदा होतो. तसाच फायदा जागृत अवस्थेमध्ये आपण काही काळ दिवसामध्ये शांत एका ठिकाणी बसून
जर आपण शांत राहिलो तर आपले विचार संत केले तर याचा जो फायदा आहे निश्चितच आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनाचा आणि मेडिटेशनचा फायदा तुमच्या अनेक असाध्य आजारांना दुरुस्त करण्यात होतो. याच्यावर लेटेस्ट नवीन रिसर्च आहे, त्याला एपिजेनेटिक्स म्हणतात. एपिजेनेटिक्स याचा अर्थ असा की जरी तुम्हाला आनुवंशिकता आहे तरी देखील तुम्ही तो आजार विशिष्ट प्रकारची तुमची मानसिकता ठेवल्यास तो आपण नियंत्रणात आणू शकतो. म्हणून औषधासोबत जर या 5 गोष्टींचा तुम्ही निश्चितच अवलंब केला तर आपला सोरायसिस आपण निश्चितच बरा करू शकतो. नमस्कार. अशा प्रकारच्या अनेक माहिती आम्ही तुम्हाला दरवेळेला देतो, तर निश्चितच आमच्या यूट्यूब चॅनल, फेसबुक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही माहिती घ्या आणि सोरायसिस मुक्त व्हा. नमस्कार.